हाय. आजच्या ब्लॉगची सुरुवात रेल्वे स्टेशनवर नाही आहे. आजचा ब्लॉग आहे आयकियावर आणि अजून एक दुसरं दुकान आहे, त्याचं नाव मी आत्ता नाही सांगत. त्याच्याबद्दल आम्ही या आयकिया स्टोअरच्या समोर उभो आहोत आणि आम्ही आता आतमध्ये जातो आहे. आयकिया बहुतेक माहिती असेलच सगळ्यांना. ही एक स्वीडिश कंपनी आहे आणि रेडी टू असेंबल फर्निचरसाठी ते खूप प्रसिद्ध आहेत. तर त्यातले काही छान छान गोष्टी याच्यामध्ये आहेत त्या मी दाखवायचा प्रयत्न करते. सो आता मी स्टोअरच्या आतमध्ये जाते आहे. दुकानाच्या आत आले मी. हा एक घराचा सेटअप लावला आहे त्यांनी पूर्ण. इथे ठेवलेली प्रत्येक वस्तू आपण वेगवेगळी विकत घेऊन ह्यांनी दाखवलं आहे असं असेंबल करू शकतो. इतका सुंदर आहे हा दिवाणखाना. इथे वरती असे लाईट्स आहेत. सगळं एका ठिकाणी मांडून ठेवल्यामुळे काय होतं की आपल्याला आयडिया येऊन जाते की काय असेल, कसं असेल. वॉलपेपर किती सुंदर. आणि मग आतमध्ये आल्यावर इथे असं हे रॅक. डू इट युअर सेल्फ DIY कॅटेगरीत मोडणाऱ्या असतात त्या सगळ्या गोष्टी. आता ह्या सगळ्या असेंबल करून ठेवलेल्या आहेत त्यांनी. पण आपण जेव्हा विकत घेतो तेव्हा फॉर एक्झाम्पल हे बेसिन आणि याच्या खालचं ड्रॉवरवालं टेबल, हे सगळे असे वेगळे फ्लॅट पार्ट्स मिळतात जे घेऊन आपण घरी जायचं आणि मग असेंबल करायचं. हॅलो. आणि अशी जी काय म्हणतात त्याला नमुने असे त्यांनी जे ठेवलेत घरांचे, शमिकाला खूप आवडतात. शमिका प्रत्येक घराच्या नमुन्यामध्ये जाते आतमध्ये. त्यांच्या लिव्हिंग रूममध्ये फिरून येते, किचनमध्ये फिरून येते. तसंच हा अजून एक आहे. हा बेडरूमचा नमुना आहे. मी खूप कूल लिव्हिंग रूम सापडली मला दाखवायची आहे. यांचे बुक केसेस खूप फेमस आहेत आयकियावाल्यांच्या. हा एक लिव्हिंग रूमचं उदाहरण आहे. सो अशी बुककेस आपण घरी बनवू शकतो. किचनचे पण खूप प्रकार दिलेत त्यांनी, खूप स्टाईल्स दिलेले आहेत. आणि मला यांची किचन्स पाहायला खूप आवडतात. मला काहीतरी दाखवायचं तुला. हे अजून एक उदाहरण. छान रंगसंगतीचाही आपल्याला अंदाज येतो की आपल्या सोफ्याला काय मॅच होईल, कुठल्या उशा मॅच होतील, कुठल्या गालीच्या मॅच होईल. जे आयडिया पण तुम्हाला रेडीमेड मिळते, फर्निचर पण रेडीमेड मिळतं. मग तुम्ही तुमच्या घरी न्या आणि हवं तसं असेंबल करा. याचं कारण एक हे असं वाटतं मला की इथे मनुष्यबळ कमी आहे ना, की तुम्ही ऑर्डर कराल ते घरी येऊन तुम्हाला जोडून कोण देईल. जोडून देतीलही लोक, पण ते जोडून देण्याचे इतके पैसे घेतात ते की म्हणजे 4 आण्याच्या कोंबडीसाठी 12 आण्याचा मसाला विकत घेतल्यासारखं होतं प्रकरण. ते परवडत नाही. दुसरं अजून एक कारण म्हणजे इथली घरं छोटी असतात. तेही ठीक आहे, पण इथल्या घरांचे दरवाजे खूप अरुंद असतात. इतके अरुंद असतात की कधी कधी एका वेळेस एकच माणूस दरवाज्यातनं आत जाऊ शकतो, मेन दरवाज्यातनं. अशी पण दरवाजे आम्ही पाहिलेत, घरं पाहिली आहेत. त्याच्यामुळे मग संबंध असेंबल केलेलं फर्निचर आत नेऊच शकत नाही तुम्ही, आणि ते जोडून द्यायलाही कोणी नाही. म्हणून मग हे बेस्ट आहे की पार्ट्समध्ये घेऊन जा. त्याच्याबरोबर त्यांचं युजर मॅन्युअल असतं जे खूप सोप्या भाषेमध्ये लिहिलेलं असतं. शिवाय ते जोडण्यासाठी लागणारे त्यांचे जे उपकरणं आहे, म्हणजे समजा पेचकच लागत असेल, स्क्रूड्रायव्हर लागत असेल, ते सुद्धा त्यांनी सोबत दिलेलं असतं. त्याच्यामुळे आपल्याला जोडणं सोपं होतं. म्हणून आयकिया लोकांना एवढं आवडतं. आणि प्री असेंबल्ड नसल्यामुळे फर्निचर त्या मानाने लो कॉस्ट आहे. अदरवाईज फर्निचरची कॉस्ट खूप असते. आणि ज्यांचं पहिलं घर असतं, नवीन बनत असतं, त्यांना ऑलरेडी हे असतं ना, पैशाची चणचण असतेच. घरात एवढे पैसे खर्च केल्यावर तुम्ही परत एवढं महागाचं फर्निचर नाही विकत घेऊ शकत लगेचच्या लगेच. पण घर तर सेट करायचं असतं. म्हणून मग त्याच्यासाठी ही चांगली आयडिया आहे. शमिकाला काहीतरी बोलायचं आहे. बोल शमिका. मला हा सेक्शन खूप आवडतं कारण इथे बसायला खूप सारे छान छान सोफे असतात. खूप साऱ्या छान छान सोफ्यावर शमिका बसून घेते. म्हणजे कुत्रा कसा प्रत्येक झाडाच्या खोडावर आपला एक पाय वर करूनच घेतो, तशी शमिका प्रत्येक सोफ्यावर बसून घेते. हा, कुठला सोफा सगळ्यात आवडला ग बाई? हा नाही आवडला तुला गोळेवाला? ही गोळेवाली खुर्ची मला खूप आवडली. मग तुला कुठला आवडला?
ठरायचंय, त्याच्यासाठी सगळीकडे बसून बघेल ती. शमिकाला काही ठरवता नाही आलं कुठला सोफा आवडला. खूप चॉईसेस आहेत. आणि हा आहे सोफा कम बेड. किती सुंदर आहे ना. झोपली होती. माझ्या दिराने आत्ता एक सोफा कम बेड घेतला, त्याची मला आठवण आली. खूपच सुंदर आहे. आणि याची किंमत आहे 795 पाऊंड्स. मी याच्यावर आणि, झोपली होती. याच्याबरोबर उषा आणि पांघरुण वगैरे वेगळं घ्यायचं बरं का, त्याच्यासोबत नाही मिळत. इथे खूप सोफा कम बेड आहेत. मस्त आहे ते. मस्त आहेत ना. मला इथनं झोपायला फिरायला आवडलं इतकी ते. मज्जा येते, इतकं छान वाटतं. आपणही नकळत घराचं स्वप्न बघू लागतो. आपल्याकडे आधी घर असलं तरी, आणि घर नसेल तर बघतोच. काय शमिका? हे एक अजून एक छान सेटअप आहे. किती ना, तेवढ्यातल्या तेवढ्या जागेमध्ये काय काय गोष्टी तुम्ही ठेवू शकता. इतकं छान अरेंज करून सांगितलंय त्यांनी, असं आपल्याला नाही सुचत आपल्या घरी. आणि ही कपाटं आपण उघडून बघू पण शकतो आतमध्ये काय आहे. शमिकाला ती उघडायला फार फार आवडतं. सगळी कपाटं उघडून बघते. आता मी आले इकडे, राहू दे. माझं लक्ष नव्हतं का तुझ्याकडे. हा एक हॉल आहे, हॉलचा सेटअप आहे. हा पण सुंदर आहे. वेगवेगळे थीम्स असतात त्यांच्या, आणि काही लाईट असतात, काही डार्क असतात. इथे एक त्यांनी कॅनव्हास ठेवलाय पेंटिंगसाठी. शमिकाला अशा डार्क अंधाऱ्या खोल्या आवडतात. मला शक्यतो अशा डार्क अंधाऱ्या खोल्या आवडत नाही. मला खूप उजेड हव्या असणाऱ्या खोल्या आवडतात. म्हणजे उदाहरणार्थ मला ही खोली खूप आवडली, कारण इथे इतका सुंदर उजेड आहे. प्रकाशाने भरलेली खोली मला आवडते. बांबूची बास्केट आहे. बांबूच्या खूप गोष्टी दिसतात इथे, बऱ्याच गोष्टी. स्लायडिंग ड्रॉवर्स. आज मला प्राचीची खूप आठवण येते, माझी मैत्रीण. तिला ह्या होम ऑर्गनायझेशन स्टफ तिचं खूप आवडीचं आहे. तिचा एकदम जिव्हाळ्याचा विषय आहे. प्राची, मी तुला खूप मिस करते. आता आम्ही कपाटांच्या, खणांच्या आणि कप्प्यांच्या सेक्शनमध्ये आलोय. हे वेगवेगळे प्रकार दिलेत त्यांनी खणांचे आणि कप्प्यांचे. शमिका असं मधनंच काहीतरी आणून दाखवते. अरे बाबू पण आला. बाबू दुसऱ्या दुकानात होता. आणि हां, तर असे वेगवेगळे खण असतात जे आपण असे उघडून बघू शकतो. आणि आपल्याला हवं तसं आपल्या बजेटप्रमाणे, आपल्या घराच्या आकाराप्रमाणे, हॉलच्या वगैरे डिझाईन करू शकतो. म्हणजे म्हटलं तर आपल्याला डोकं लावावं लागतं, पण त्याचे बरेच अवेलेबल पण असतात त्यांचे बेसिक डिझाईन्स. त्यात आपण आपल्याला हवा तो रंगबिंग घ्यायचा, असा एकंदर प्रकार असतो. शमिकाला काहीतरी छान दाखवायचं आहे, तर मी आता शमिकाच्या मागे मागे जाते. आज पहिल्यांदा असं झालंय की व्लॉग सुरू केल्यापासून शमिकाला इतकं काहीतरी सांगायचं आहे. नाही तर जनरली ती दूर असते माझ्या ब्लॉगपासनं. काय दाखवते? हां, मग आता तू हे दाखवतेच तर तू बोल पण, कारण मला नाही माहित तुला काय सांगायचंय. हे शिलाई मशीन आणि टेबल दिसतंय मला. तिला ही अरेंजमेंट खूप आवडली असं ती म्हणते, म्हणून तिने हे दाखवलं. आता आली दरवाज्यांची बारी. इथे त्यांनी असे दरवाजे मांडून ठेवलेत, वेगवेगळ्या रंगाचे, वेगवेगळ्या डिझाईनचे. हे कपाटाचे दरवाजे असतील नाही? इथे त्यांनी लिहिलंय वरती, चूज युअर डोअर्स. हो, हे कपाटांचेच दरवाजे आहेत, वेगवेगळ्या आकाराचे, बांबूच्या टोपल्या. पण यातले म्हणजे खूप असे स्टर्डी किंवा टिकाऊ किती असतील आयटम्स, मला नेहमी शंका येते. आता फॉर एक्झाम्पल ही बांबूची टोपली, तुम्ही ते सगळ्या गोष्टी याच्यात ठेवू नाही शकते, इतकी तकलादू दिसते मला. हे सगळे शोचेच आयटम असावेत मला वाटतं.
रिअल शिप्सकिन. इथे शिप्सकिन लिहिलं. आय डोंट होप इट्स नॉट रिअल. शिप्सकिन लिहिलंय. काही कल्पना नाही पहा आपल्याला सॉइल खरी आहे की खोटी आहे. नाही माहिती मला. छान आहे. आराम खुर्ची नेहमीप्रमाणे आपल्या शिरस्त्याप्रमाणे शमिकाने बसून बघितलंच आराम खुर्चीवर. होम डेकोर सेक्शन मलाही खूप आवडतो, पण मला त्याच्याहून जास्त क्रॉकरी सेक्शन आवडतो. मी वेडी होते क्रॉकरी सेक्शनमध्ये गेली की. मला असं हे घेऊ का ते घेऊ, दुकानं उचलू नका नेऊ, अशी माझी आजी म्हणायची, ते मला आठवतं. आणि असंच वाटतं मला खरंच की दुकानच उचलून न्यावं पूर्ण काचेचं. चिल्ड्रन्स रूमकडे जाऊ आता आपण. चिल्ड्रन्स रूममध्ये नाही चाललो आहे आम्ही, शमिकाने चूक सांगितलं. आता आम्ही टेबल आणि खुर्च्यांच्या ह्याच्यात आलो आहे विभागात. खूप सारे टेबल खुर्च्या आहेत. शमिका कुठेतरी गायब झालेली दिसते. इथे अशी पद्धत असते ठिकठिकाणी त्यांनी अशा पेन्सिली ठेवलेल्या असतात. एक मेजरमेंटची पट्टी असते जेणेकरून आपण आपल्या फर्निचरचं माप घेऊ शकू, आपल्या घरच्या हिशोबाने आपल्याला कळावं म्हणून. आणि इथे एक असा मॅप असतो. हा या मॅपमध्ये आपण असं नोट करायची इथे की कुठला प्रॉडक्ट नंबर आहे आपल्याला आवडलेला, त्याचं प्राईस आणि हे जे आयल आणि लोकेशन असे शेवटचे 2 कॉलम्स आहेत. याचं कारण हे आहे की याच्यावर त्यांनी लिहिलेलं आहे. आणि समजा ही खुर्ची आवडली तर ही काही खुर्ची उचलून आपण ट्रॉलीत टाकून नेऊ नाही शकत. हे खाली स्टोअर हाऊसमध्ये त्यांच्या ठेवलेलं असतं त्यांनी. तर इथनं फक्त आयल आणि लोकेशन लिहून घ्यायचं. म्हणजे फॉर एक्झाम्पल ही खुर्ची आवडली आहे तर ही 15 नंबरच्या आयलमध्ये लोकेशन 10वर सापडेल आणि हा या खुर्चीचा आयटम कोड आहे. हे आपण या लिस्टमध्ये लिहून घ्यायचं इथे आणि मग खाली जायचं त्यांच्या स्टोअर हाऊसमध्ये. आणि ही खुर्ची तिथे डिसअसेंबल्ड फॉर्ममध्ये असेल, म्हणजे वेगवेगळे असे फ्लॅट पॅनल्समध्ये असेल. ते सगळे उचलायचे आणि मोठी ट्रॉली असते त्यांची, त्या ट्रॉलीत टाकून घेऊन जायचं. हा फक्त टूर आहे दुकानाचा की तुम्ही वन वे बघत सगळ्या गोष्टी जाल ज्या गोष्टी तुम्हाला आवडतील. इथे हा असा त्यांनी मॅप दिलेला आहे की इथनं असं की कुठल्या नंबरवर कुठलं सेक्शन येणार आहे ते. आणि मग तुम्ही बघत जाल, जे तुम्हाला आवडेल ते सगळं पॉईंट आऊट करा, लिहून ठेवाल या लिस्टमध्ये. त्याच्यानंतर तुम्ही ही लिस्ट घेऊन त्यांच्या स्टोअर हाऊसमध्ये जाल जे सगळ्यात खालती आहे. आणि त्या स्टोअर हाऊसमधनं ते सगळे उचलाल पॅनल्स आणि घरी घेऊन जाल आणि घरी असेंबल कराल. अशी त्यांची पद्धत आहे. तर आम्ही इथे दरवेळेस आलो की अशा पेन्सिली उचलून घेतो घरी न्यायला. हे एक सुंदर किचन सेटअप आहे. माझ्या घरी पण असाच गॅस आहे इथे. बेसिन, कपाट आणि कपाटाच्या आतमध्ये खूपच सुंदर आहे. मागून कोणीतरी म्हणालं दिस इज लाईक आयडियल किचन. खरंच तसंच वाटतंय. इथे भिंतीवर मोठं घड्याळ, मला मोठी घड्याळं खूप आवडतात ज्याच्यात स्पष्ट दिसायला पाहिजे किती वाजलेत. आणि हे टेबल आपोआपच, म्हणजे घ्यायचं ठरवलं नसेल ना तरी हे असं पाहिलं की घ्यायची इच्छाच होते. असं वाटतं यार हे तरी घेऊ ते तरी घेऊ, आपणही असंच सेट करू आपलं घर. हे अजून एक. शमिका तू त्या घराच्या खिडकीत जा, तिकडून मी तुला हाय करते इकडून. आमचा हा नेहमीचा खेळ आहे इथे आलं की. खूप छान रूम आहे. हे तर किचन आहे. अच्छा तुझ्या घरात येऊ का मी? आता आपण शमिकाच्या घरी जाऊ. शमिका म्हणते आई मी मोठी झाले ना की मी असं घर घेईन, मी तसं घर घेईन. स्वप्न रंगवते. अरे गेस्ट आलाय ना घरात, त्याच्याकडे बघा. पाहुण्याकडे लक्ष द्या. शमिका हे तुझं घर आहे. हे मला नाही आवडलं. तुझ्या घरात अंधार आहे.
मस्त आहे. इथे तर त्यांनी चक्क टेलरच्या शॉपचा डिझाईन दिलाय पूर्ण. द ग्रीनिच टेलर असं टेलरच्या शॉपचं नाव आहे. बाजूला अजून एक दुकान आहे, ते वेडिंग ड्रेसेसच्या शॉपचं त्याच्यात दिलेलं आहे पूर्ण सेटअप. पण तिथे गर्दी आहे म्हणून मी तिथे जात नाही. कार्पेटांच्या सेक्शनमध्ये आलो आहे आम्ही. खूप सुंदर सुंदर कार्पेट्स आहे तिथे, गालीचे कार्पेट्स. पण हे नाही दाखवायचं आहे मला, हे तर आपणही बघतो, आपल्या इकडे असतं. मला दाखवायचं आहे हे. याला त्यांनी काऊ हाईड असं म्हटलं आहे, म्हणजे हे गाईच्या स्किनपासून तयार झालेलं आहे. असं तुम्ही कार्पेट टाईप आहे, हे जमिनीवर टाका. त्याचा असा विशिष्ट शेप नाही आहे, असा रॅन्डम शेप आहे. त्याच्यावर त्यांनी लिहिलं आहे आणि की धुवू नका, व्हॅक्यूम करू नका. आणि त्याला हात लावून पाहिला ना की खरंच गाईच्या अंगावरनं हात फिरवल्यासारखं वाटतंय. आणि त्याची किंमत बघता असं वाटतं की खरंच ते गाईच्या स्किनपासून बनवलेलं आहे की काय. काऊ हाईड असं म्हटलं आहे. आणि त्याचं एक कन्सिस्टंट रंग नाही आहे ओव्हरऑल. माहीत नाही खरंच असेल का असंच. आम्ही आता IKEAच्या स्टोअर हाऊसमध्ये आलो आहे. असे रचून ठेवलेल्या असतात गोष्टी. आणि इथे लिहिलेलं आहे ना त्यांनी, मी मगाशी सांगितलं होतं तसं. त्याप्रमाणे आपण बघायचा, आपला नंबर शोधायचा आणि मग त्या खाण्यामध्ये ठेवलेले बॉक्सेस उचलायचे आणि मग घेऊन जायचे. इथे मोठ्या मोठ्या ट्रॉलीज असतात त्यांच्यासाठी. इथे मला आत्ता दिसत नाही आहे, पण असं खूप मोठं आहे हे. अनेक आयल आहे तिथे, अशा शोधत शोधत जावं लागतं. फॉर एक्झाम्पल ही आयल 2 आहे. मागे एकदा आम्ही टेबल बघायला आलो होतो, तेव्हा आम्ही इथे पहिल्यांदा आलो होतो. असं शोधत शोधत गेलो होतो. हवा तो पार्ट आम्हाला मिळाला नाही, त्याच्यामुळे मग ते केलं नाही आम्ही. पण असं असतं इथे. तर मी कधी असं स्टोअर हाऊससुद्धा पाहिलं नव्हतं. मी पहिल्यांदाच असं वेअर हाऊस पाहिलं कुठल्या तरी ह्याचं. ते पहा लांबच्या लांबपर्यंत पसरलं आहे सगळं. तसं आहे खूप DIY मिक्स अँड मॅच खूप आहे इथे. म्हणजे हेच या दुकानाचं मुख्य सूत्र आहे. पण कधी कधी ना मिक्स अँड मॅचचा अतिरेक झाल्यासारखा वाटतो मला. म्हणजे उदाहरणार्थ आम्ही किचन सेक्शनमध्ये गेलो तर तिथे काचेचा डबा वेगळा विकत घ्यायचा आणि त्याच्यावरचं झाकण वेगळं विकत घ्यायचं. का आता म्हणे मिक्स अँड मॅच, हव्या त्या रंगाचं झाकण घेऊ शकता म्हणून मग ते वेगळं विकत घ्या. अति होऊन जातं कधी कधी. मला असं वाटतं की खरंच एवढा कस्टमरला चॉईस द्यायची गरज आहे का. साधा डबा असतं रे प्लास्टिकचा किंवा काचेचा, ते कधी कधी नको होतं मला. आम्ही काय शॉपिंग केलं आज, तर आम्ही शॉपिंग केलं, आम्ही एक दिवा घेतला आहे. इथे आपले ट्यूबलाईट नसतात ना, तर मला हिवाळ्यामध्ये अंधार लवकर होतो तर ग्लूमी वाटतं. त्याच्यामुळे आम्ही एक असा स्टँडवरचा उंच दिवा घेतला आहे, जो आम्ही कुठेही हलवू शकतो इकडून तिकडे. 5 फूट उंच दिवा आहे आणि त्याच्यात 13 वॉटचा बल्ब लावायचा आहे. त्यातल्या त्यात पांढरी छटा असलेला दिवा आम्ही शोधू आणि मग लावू. असं आहे IKEA. सगळे सेक्शन्स नाही दाखवले मी, कारण आमच्या लंडनच्या दुकानात काय काय मिळतं असं दाखवायचा काही माझा उद्देश नव्हता. त्याच्यामुळे मी सगळे सेक्शन्स नाही दाखवले IKEAमधले. मला एवढंच दाखवायचं होतं की दुकान वेगळं आहे, इथला एक्सपिरियन्स वेगळा आहे शॉपिंगचा, म्हणून हा एवढा मी खटाटोप केला. वस्तूंची खूप आहे इथे, व्हेरायटी खूप आहे, खूप चॉईस आहे तुम्हाला, खूपच वैविध्य आहे आणि खूपच सुबत्ता आहे वस्तूंची. आणि आपल्याला बघता क्षणी त्याची भुरळ पडते. असं वाटतं वाव किती छान, आपल्याकडे नाही असं. पण आपल्याकडे दुसरं काहीतरी आहे. आपल्याकडे सर्व्हिसेसची विविधता आहे. इतक्या व्हेरायटी ऑफ सर्व्हिसेस आपण घेऊ शकतो आपल्याकडे, ज्या इथे नाही आहेत. म्हणजे अगदी मसाज करणारी बाई घरी येऊ शकते. कोरोनाच्या काळामध्ये तुमचा नावी घरी येऊन अंगणात तुमची कटिंग करून देऊ शकतो. तुम्ही म्हणाल ती सर्व्हिस तुम्ही घरी आरामात मागवू शकता, जे इथे नाही आहे. इथे जर वस्तू असतील तर आपल्याकडे सर्व्हिसेस आहेत, पण ते आपल्याला कळत नाही. जेव्हा आपण अशा ठिकाणी येतो की जिथे प्रत्येक गोष्टीसाठी, प्रत्येक सर्व्हिससाठी पैसे मोजावे लागतात, अपॉइंटमेंट घ्यावी लागते, तेव्हा आपल्याला त्याचं महत्त्व कळतं. अदरवाईज आपल्याला कळत नाही.
सो असं आहे, मला मंगेश पाडगावकरांची कविता आठवते की पाठीवर असली गोणी जरी राजा असतो, राजा असतो आपण आपल्या घरी. खरंच आपण आपल्या घरी राजा असतो.